राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केवळ भजनच म्हटली असं नाही, तर गावोगावी, खेडोपाडी, आदिवासी दुर्गम भागात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन करून त्याद्वारे आरोग्य, शिक्षण, समाजसेवा इत्यादी कामं स्वतः केली आणि त्यातही विशेषत्वानं चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यात कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. ज्या काळात रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती, अशा काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कमलापूरसारख्या जंगली दुर्गम भाग निवडून तिथं कार्य केलं. याचं कुतूहल मनात असल्यानं त्या भागाचा अभ्यास दौरा करून तेथील आश्रमशाळाद्वारा आणि गडचिरोली शहरातील आणि जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांना भेटी देऊन तेथील कार्य यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामद्वारे जगापुढे सादर करावं या उद्देशानं स्मृतिगंधा क्रिएशन अँड कम्युनिकेशनद्वारा चित्रीकरण करण्याचा निर्णय स्मृतिगंधा क्रिएशन अँड कम्युनिकेशनचे संचालक, माहितीपट निर्माता तथा ज्येष्ठ पत्रकार श्याम देऊळकर यांनी घेतला आणि चित्रीकरण चमूसह गडचिरोली इथे पोहोचले. गडचिरोली येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते तथा गडचिरोली येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांच्या या निवासस्थानी पोहोचताच डॉक्टर शिवनाथ कुंभारे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर अनंत शिवनाथ कुंभारे यांनी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर श्याम देऊळकर यांचं असं स्वागत केलं. स्वागतानंतर डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांचे या निवासस्थानी दुपारचं स्नेहभोजन झालं ते या प्रकारे. सायंकाळी 6 वाजता चित्रीकरण चमू गडचिरोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत पोहोचली. या ठिकाणी माहितीपट निर्माता श्याम देऊळकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात सर्वांनी प्रवेश केला. प्रमुख अतिथी श्याम देऊळकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते या अधिष्ठानास पुष्पार्पण करण्यात आलं. डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते माहितीपट निर्माता श्याम देऊळकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. सामुदायिक प्रार्थनेकरिता सन्माननीय डॉक्टर शिवनाथ कुंभारे, श्री अरविंद पाटील वासेकर, दलित मित्र नानाजी वाढई, श्री पंडितजी पुडके, सुरेशजी मांडवगडे, सुखदेवजी वेठे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, मारोतराव उईके, घनश्यामजी जेंगठे, सुनीलजी उराडे, चंद्रभानजी जांभूळकर, पंकज भोगेवार, अमित तिवाडे, शंकरजी गुरनुले, लक्ष्मणजी आत्राम, मधुकरजी भोयर, तुषार निकुरे, श्रीकांत जोशी, नितेश गेडाम, श्रीमती मनीषा कायस्कर, सौ रीना पथ्यई, सौ प्रणाली चन्ने, चेतन नंदनवार इत्यादी प्रामुख्यानं हजर होते. ग्रामगीताचार्य तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक बंडोपंत बोढेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार, माहितीपट निर्माता श्री श्याम देऊळकर यांचा अल्प परिचय करून दिला तो असा. आजच्या या सामुदायिक प्रार्थनेच्या निमित्ताने आणि विशेषतः या ठिकाणी एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्याच्या दृष्टीनं जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याकरता आमचे गुरुबंधू आदरणीय श्यामजी देऊळकर साहेब नागपूर हे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे ग्रामगीतेमध्ये एक महत्त्वाचा अध्याय आहे तो म्हणजे प्रचार महिमा. आणि आजच्या या काळामध्ये तंत्रयुगामध्ये जीवन जगत असताना या राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज सर्वांना आहे. जगातल्या नव्हेच विश्वामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज आहे. अनेक विचारवंतांनी तसे विचार मांडलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रसंतांचा विचार करोडोमुखी जाऊन द्यायचा असेल तर काय करायला पाहिजे. तर आजच्या काळातली जी साधनं आहे, तंत्रयुगाची साधनं आहे, जी माध्यमं आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून स्मृतिगंध क्रिएशन्सच्या वतीने ही नागपूरची संस्था आहे, या संस्थेच्या वतीने डॉक्युमेंटरी फिल्म काढण्याचं काम हाती घेतलेलं आहे. हा अतिशय चांगला योग आहे की या अतिशय महत्त्वाच्या संस्थेने हे कार्य आपल्या हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी अनेकदा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्याच्या संबंधाने प्रचार करण्याच्या दृष्टीनं अनेक डॉक्युमेंटरी तयार केलेले आहेत. आणि हा योग चांगला आला
की आपल्याही जिल्ह्यामध्ये हे कार्य त्यांनी हाती घेतलं आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेला आहे. डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून, आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचा विचार हा सर्व दूर जाणार, करोडोमुखी जाईल हे निश्चित आहे. आणि म्हणून तो विचार व्यवस्थित जावा. सामुदायिक प्रार्थनेच्या रूपामध्ये वंदनीय महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, ज्या ज्या ठिकाणी त्यांना लोकांना प्रेरणा दिल्या, त्या ठिकाणाचं चित्रीकरण केलं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे काम होऊ शकते. आणि म्हणून हे जे स्फूर्तिगंध क्रिएशन्स संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला हा विचार, आपल्या गडचिरोली जिल्ह्यामधला जो विचार आहे, महाराजांचा विचार, महाराजांनी ज्या प्रेरणा दिल्यात, पावन प्रेरणा दिल्यात, त्या सर्वदूर जाव्यात आणि त्या प्रेरणा अनेक ठिकाणी रुजून तिथे सुद्धा मंडळाच्या शाखा सुरू व्हाव्यात, हा विचार यामागे आहे. महाराजांनी सांगून ठेवलाय का हा विचार करोडोमुखी जाऊ द्या, गावागावात जाऊ द्या. आणि गाव हे नंदनवन झाले पाहिजे, सुंदर झाले पाहिजे, आदर्श झाले पाहिजे, ही महाराजांची तळमळ होते. आणि त्या कार्यातला हा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून हे कार्य आदरणीय डॉक्टर कुंभारे साहेबांच्या पुढाकाराने आणि या शहरातल्याच नव्हे, या जिल्ह्यातल्या सर्व शाखांच्या वतीने हा सामूहिक कार्यक्रम आहे. व्यक्ती महत्त्वाचा कार्यक्रम नाही आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य सर्वमुखी, सर्वदूर कसं जाईल आणि अनेकांना कशी प्रेरणा मिळेल, या दृष्टीने या कार्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन आणि कार्यावर तयार केलेल्या माहितीपटाची माहिती श्री श्याम देऊळकर यांनी दिली. जेव्हा मी महाराजांचं पूर्ण समग्र साहित्य वाचलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढं मोठं तत्त्वज्ञान देणारी व्यक्ती, एवढं मोठं तत्त्वज्ञान जगापुढे गेलं पाहिजे अशी असणारी व्यक्ती, पण त्यांना विशिष्ट वर्गाने एक भजन म्हणणारा संत म्हणून थांबवलं होतं. आणि त्यांचं जे काही साहित्य आहे, मग त्या साहित्याचा अभ्यास सुरू केला मी. आणि माझ्या वाचण्यात जेव्हा आला की त्यांची 147 पुस्तकं, आणि महाराजांनी एकही विषय सोडलेला नाही आहे साहित्यामधला. साहित्य संमेलनात ते हजर राहिलेले आहेत, साहित्यिक म्हणून राहिलेले आहेत. मग मी निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या संतांची माहिती पडते. कारण मी ज्या युगात वावरतो, माझा संबंध मग पत्रकार म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोठाले चॅनल, लहान चॅनल, आणि एका चॅनलचं मी सुद्धा प्रमुख होतो. नागपूरमध्ये एक लोकल चॅनल आहे, खूप प्रसिद्ध आहे, त्याचा एक प्रमुख होतो मी. तर हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आजचं जे युग आहे ते इलेक्ट्रॉनिक युग ताबडतोब त्याचा परिणाम देणारा युग आहे. म्हणजे आता थोडक्यात सांगतो की एक मोबाईल व्हॅन म्हणून येतो, हा कार्यक्रम इथे सुरू आहे. या मोबाईल व्हॅनमधून पूर्ण जगामध्ये चालतो. हे एवढं प्रगत शास्त्र झालेलं आहे. आणि आता जवळपास सर्वांना माहीत आहे की यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व प्रकाराचे माध्यम आहेत. आणि नवीन पिढी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकाराच्या माध्यमातून प्रचार करत आहे. आता तो प्रत्येकजण जे जे त्याला आकलन होतं त्याच्याकडून प्रचार करत आहे. काही चांगला प्रचार करत आहे, काही वाईट प्रचार करत आहे, काही तुमच्या माझ्यामध्ये डिस्टन्स निर्माण करण्याचाही प्रचार करत आहे, तर काही जोडण्याचाही प्रचार करत आहे. हा त्याच्या आकृतीचा भाग आहे, तर त्याच्या आकलनाचा भाग आहे. पण आपण त्याच्याकडे चांगलं घ्यावं, राजहंस व्हावं आणि पाणी सोडून द्यायचं, दूध घेऊन टाकायचं. आणि महाराजांनी तर ते जे दिलेलं आहे, तर माझ्या हे पाहण्यात होतं की महाराजांच्या क्रांतितेप्रमाणे महाराजांनी दिलेली प्रार्थना, महाराजांनी दिलेले संस्कार त्यांच्या घरात आहे. ते घर आजही जाग्यावर आहे, त्याची मुलं जाग्यावर आहेत, ते जाग्यावर आहे. तर एवढं मोठं तुम्ही प्रॅक्टिकल ज्याला म्हणताय, म्हणजे प्रत्यक्ष. आणि महाराजांनी नुसतं प्रवचनं नाही केली, महाराजांनी प्रॅक्टिकली कामं केली. आणि प्रॅक्टिकली कामं काय केली तर ते चीनच्या बॉर्डरमध्ये गेले. ज्या वेळेला याचा हैदराबादचा संग्राम झाला तेव्हाही गेले ते. आणि महाराजांनी की एक झाडझुडले शस्त्र बनेंगे शस्त्र हे जेव्हा म्हटलं, तर तेव्हा आष्टी आणि चिमूर एवढी मोठी क्रांती त्या शब्दांनी झाली. तर एवढे मोठे जबरदस्त संत म्हणून मी मग त्यांच्यावर माहितीपट बनवण्याचा निर्णय घेतला. तसंच
सदर माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवरून प्रक्षेपित केला असल्याचेही सांगितले. यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं ते असं. त्यानंतर माननीय सुखदेव भेटत जातात. आजच्या या प्रसंगी दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपण प्रार्थना घेतली. प्रार्थनेचा मतितार्थ सर्वांना माहिती आहे. परंतु आज एक विशेष असं आहे की दादाने सांगितल्याप्रमाणे, आता गोळेकर दादा बोलून गेले की आज प्रसार माध्यम आहेत आणि या प्रसार माध्यमांच्या मार्फतीने आम्हाला वंदनीय राष्ट्रसंतांचा विचार हा तळागाळातील माणसापर्यंत कसं पोहोचवता येईल हा विचार करणं आज काळाची गरज आहे. म्हणजे जो गतीने आम्हाला जर पुढे जायचं जर असेल, हा विचार गतीने पुढे जर न्यायचा जर असेल तर प्रसार माध्यमाची सुद्धा आम्हाला गरज भासणार आहे. आणि म्हणून कुठेतरी हितगुज झालं असावं आणि म्हणून आम्हाला श्याम देवरकर सारखे व्यक्ती एक स्मृतिकांत क्रिएशन सोसायटी ते चालवतात. आज मी जवळपास 2 वाजतापासून त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्यासोबत आहे. त्यांचं प्रॉपर आहे पारवा, वंदनीय राष्ट्रसंतांनी त्यांनी पाहिलेलं आहे. आनंदाची गोष्ट ही आहे माझ्यासाठी आणि इतरांसाठी की प्रसार माध्यमाचे लोक तर येतात, परंतु आम्हाला गुरुदेव क्षमा आमचा गुरुबंधू आम्हाला मिळाला, यात मला फार एक आनंद आज वाटला. आमचा गुरुबंधू आमच्या साथीला आहे. प्रचार माध्यम तर आहे, परंतु आम्हाला एक आमचा गुरुबंधू मिळाला आणि गुरुबंधू मिळाल्यामुळे त्या जिव्हाळ्याचा माणूस मिळाल्यामुळे हे जे हा जो संदेश जो जाईल तो अधिक ताकदीने पुढे जाईल हा मात्र माझा विश्वास आहे. महाराज म्हणतात कि कोई भी अगर संप्रदाय अगर आगे ले जाना है तो उसका प्रमुख कारण है वहां का प्रचार. प्रचार जैसे आदमी की पीठ का रीढ़ जो जैसा होता है वैसा प्रचार अगर खड़ा अगर होता है तो वो संप्रदाय आगे बढ़ सकता है. अगर प्रचार अगर बैठ गया तो संप्रदाय वही जगह बैठने वाला है. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रपतींनी सांगितलं की या समाजाची शुश्रूषा करा. एक शब्द महाराजांनी वापरला. आजच्या मी दत्तसाहेबांचं जे मूळ गाव आहे जे आहे त्यांचं बालपण गेलं त्या घरी आज मी दत्तसाहेबांच्या सोबत आहे. 1966चं मासिक आहे सर, ते 1966चं आहे. त्या मासिकामध्ये म्हणलेलं आहे की रोगियों की सेवा करना शुश्रूषा बोलते हैं. इसको मैं खाली इतना ही उसका अर्थ नहीं है. रोगियों की बीमारियों की सेवा करना है यही शुश्रूषा मतलब मैं नहीं जानता, इसके बाहर हो. इसके आगे मुझे ये बताना है कि इस समाज की जो बीमारी है, इस समाज की बीमारी है, वो समाज के बीमारी के ऊपर दवा बताना और दवा दिलाना. इसका मतलब है संस्कारों से वहां तक पहुंचना, पिछड़ी जातियों के यहाँ पहुंचना, गरीब को घर में पहुंचना, देहात में पहुंचना, जो भी पिछड़ा वर्ग है वहां तक पहुंचना. यहाँ ये सुसंस्कार है. इसको मैं सही मायने में शुश्रूषा समझता हूँ. आज डिजिटल प्रचार म्हणजे प्रचाराला गती जी द्यायला पाहिजे ती आपल्या मंडळाच्या जे आजपर्यंतचा कालावधी बघतो आपण त्यामध्ये थोडं थंड प्रमाणात आहे. कारण आपण बरेच संप्रदाय पाहतो 5-10 वर्षामध्ये येतात आणि सगळं जग व्यापून घेतात. इतकी मोठी मोहीम आपल्याला दिसते आणि एवढं मोठं तत्वज्ञान आपण खूप लांब नाही पोहोचू शकलो. ही एक शल्य आहे आणि खंत आहे. त्या दृष्टीने हा प्रचाराचा जो हे आहे गती मिळावी याला आणि हे त्या दृष्टीने आज या ठिकाणी मंडळी आलेली आहे. वास्तविक हे गुरुदेव सेवा मंडळ 1945 वंदनीय महाराजांच्या चरणस्पर्शाने या ठिकाणी स्थापना झालेली आहे. फार जुनं मंडळ आहे. या ठिकाणी खूप जुनी मंडळी होती. त्या लोकांनी या ठिकाणी मंडळाची स्थापना केली. आज खडसेजी
पेशंटीवारजी, गुर्जरवारजी, धकातेजी ही जुनी मंडळी होती. या लोकांनी खूप त्या काळात अतिशय हे करून या ठिकाणी मंडळाचं स्थापना केली. कालांतराने आता माझा तर संबंध जवळपास 1985 पासून या मंडळाशी मी जोडलो. पूर्वी माझे वडीलच जोडलो हे मंडळाशी होते आणि मी 1985 पासून या ठिकाणी जोडलो. मला माहीत आहे की या ठिकाणी महाराजांचा मी एकच 1967ला जो पोस्टरच्या ग्राउंडवरती जाहीर भजनाचा कार्यक्रम झाला होता तोच मला ऐकण्याचा मिळाला होता. मी जवळपास 10-11 वर्षाचा होतो त्यावेळेस. 1967ला शेवटचा कार्यक्रम झाला होता पोस्टरचा. चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. इथे उपस्थित सर्व उपासक तथा उपासकांना वंदन करतो. ज्यांनी मला जन्म दिला आणि लहानाचं मोठं केलं, माझ्यावर जे संस्कार घातले त्या सर्वांसाठी माझे आईवडील यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. खरं तर महाराजांसारख्या महापुरुषांना प्रचाराची आणि प्रसाराची गरज नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की ते स्वतःच एक मोठे प्रचारक होते आणि प्रसारक होते. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे आणि एवढं महान आहे की गाव खेड्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. फक्त कुठेतरी आधुनिक काळामध्ये ते दबल्या गेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आणि फक्त आता गरज आहे त्या दबलेल्या त्यांच्या कार्याला पुनश्च एकदा उभारी आणून देण्याची. आणि याचसाठी प्रत्येक गावागावात आदर्श प्रचारक निर्माण करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्याचसाठी आधुनिक जे साधन आहे त्याचा जर उपयोग झाला किंवा होत असेल तर निश्चित ते कौतुकास्पद आहे. आणि दादांच्या हातून ते कार्य पार पडत आहे, त्याला आपलं सर्वांचं सहकार्य लाभत आहे, ही फार मोलाची गोष्ट आहे. प्रचारकाचं काम एकच असतं की चांगलं ते समाजापर्यंत पोहोचवणे. कारण की प्रसार माध्यमांच्या बाबतीत असं बोललं जातं की प्रसार माध्यमच जबाबदार असतात समाजाला बिघडवण्यासाठी आणि समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा. आणि म्हणून प्रसार माध्यमांचा जे वापर करणारे लोक आहेत त्यांचं महत्वाची भूमिका ही असते की त्यांना समाजामध्ये चांगलं पेरायचं आहे की वाईट पेरायचं आहे. बऱ्याच आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून अशा काही जाहिराती पाहतो, अशा काही सूचना आपण वाचतो की त्या ठिकाणी नको असं आपणास दिसतं. आणि म्हणूनच प्रचार माध्यमांचं प्रसार माध्यमांचं महत्वाचं काम आहे की लोकांपर्यंत आपण काय दिलं पाहिजे, लोकांच्या मनावर आपण काय बिंबवलं म्हणजे हा समाज जागरूक होईल, समाजामध्ये सुधारणा होईल. आणि म्हणूनच दादांच्या हातून जे काही कार्य पार पडत आहे, राष्ट्रसंतांचे विचार, महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचं हे महत्वाचं कार्य त्यांच्या हातून पार पाडत आहे. खरोखरच गुरुदेवांची त्यांच्यावरती कृपाच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. का त्यांचा एक दृश्य मला आठवतो. आमची मोटार बसेला जात होती, मैत बाजूला तडफडत होती आणि त्यांची मोटार समोर गेलेली पुन्हा मारल्या. त्या म्हशीच्या वेदना पाहून यांचं काढायचा बिलकुल का नाही. जसा कोण पानावर जो वदीचा हे स्तंभ राहते ना, असा चित्ताच्या वस्तू होऊन गेली. मागे जाय का करावं, डॉक्टरला आणा का करावं. मग एक रस्त्याने सांगितलं की आमच्या गावची वैश नाही म्हणून कुठं म्हणजे म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवत. हा भक्तीचा जिव्हाळा त्यांच्या सहवासाने आम्ही हा विदर्भच का महाराष्ट्राला दिला. डॉक्टर साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या मोठ्या दिवसात असं वाटते का आम्ही डॉक्टर
वंदनीय राष्ट्रसंतांच्या किंवा तुकाराम दादा गीताच्या यांच्या मोठ्या असं भाव मी सर्वांचा आभारी आहे. म्हणजे आज रामजी देवकर दादा यांच्या पुढाकाराने आणि आदरणीय डॉक्टर शिवनाथ कुंभारे साहेब आणि आपण सर्व गडचिरोली नगरातील गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराज यांच्या कार्याबद्दल त्यांनी केलेलं कार्य त्याचे चित्रीकरण केले जात आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराजांचं कार्य संपूर्ण जगामध्ये माणसाला प्रेरणा देणारं कार्य आहे आणि हे कार्य इतिहासामध्ये नोंद राहिली पाहिजे. आणि अलीकडे जे बालगोपाल आहेत, नवनिर्मित मुलंबाळं आहेत, यांना त्याची योग्य पद्धतीने माहिती व्हावी या दृष्टिकोनातून ही जी चित्रीकरण अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरणार आहे. तर त्याबद्दल आदरणीय राम देवकर दादांना मी धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर असा उपक्रम सन्माननीय श्याम देवकर सरांनी घेतलेला आहे. अब साधन बदलना होगा असं राष्ट्रसंतांनी म्हटलं आणि म्हणून आपण साधन बदलत आहोत. असे साधनं बदलल्यानं गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचार प्रसार होतो. प्रचार चाली आणि प्रचार मारी असंही राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे. प्रचारक कसा असावा हे वेदेदादांनी सविस्तर सांगितलेलं आहे. म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचं तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करायचा असेल तर खरा प्रचार कसा असावा ते प्रचार महिमामध्ये सर्वांनी गुरुदेव सेवा मंडळाने अगदी म्हणजे सूक्ष्म रीतीनं आणि चांगल्या रीतीनं वातावरण त्याचा अध्ययन करावं. त्यामध्ये संपूर्ण विवेचन दिलेलं आहे राष्ट्रसंतांनी. प्रचारकाचं कसं असावं, प्रचार गुलामध्ये कसं धावतो, कसं त्याच्या पाठीमागे लोक धावतात, कसं जसा वेगाने धावतो तसं प्रचाराच्या पाठीमागे लोक कसं धावतात, अशा प्रकारे सुंदर असं प्रचार मोहिमेमध्ये सांगितलं आहे. आणि त्यात हे श्याम देवकरांनी आणलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कारण हा उपक्रम आजच्या घडीला या मीडियाच्या जगामध्ये, सोशल मीडियाच्या जगामध्ये फार आवश्यक आहे. मी प्रथम श्याम देवकरांचे अगदी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. अध्यक्ष डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांचं अध्यक्षीय मनोगत झालं ते असं. ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ब्रह्मलीन तुकाराम दादा गीताचार्य, ब्रह्मलीन लक्ष्मीनारायण वैराग्यमूर्ती नाथबाबा यांचे चरणी माझा कोटी प्रणाम. आम्ही देऊळकर साहेबांनी इथे आले, आमच्या परीनं आम्ही त्यांचा सन्मानही केला. इथं आल्यामुळं त्यांना वाटलं असेल डॉक्टर साहेब हे एवढा लग्नाचा कार्यक्रम कशाला घेतलं. पण आमची ही पद्धत आहे आपल्या पाहुण्यांचा सन्मान करणे आणि तुमचे विचार आहे. देऊळकर साहेबांना आम्ही 18 डिग्रीला लावून द्या. मला वाटतं 15-10 वर्ष झाले असते. दादा असताना देऊळकर साहेबांना दादाने बोलवलं होतं. तिथलं कार्यक्रमाचं चित्रीकरण त्यावेळेस देऊळकर साहेबांनी स्वतःहून केलं होतं असं वाटतंय. बरोबर आहे का माझं? आणि एकदा तळोजीला जे कार्यक्रम झाला तिकडे माध्यमातून ते बोलवलं, ते त्याने चित्रीकरण. तो उद्देश महान आहे. उद्देश मी आज दिवसभरच्या कार्यात थकले नाही. त्यांचेही 75 आहे आणि मी 76 आहो. 1 वर्षाचा दोघांमध्ये फरक आहे. थकले नाही ते सतत कार्य. मला असं वाटतं की हो कुठे फुटत राजू देत आहे, काय करतात त्याचं काय करतील असा एक
मराठवाडा निर्माण झाला होता. पण मीडिया जी आहे, मी जेव्हा आपले शिगावचे महाराज, कल्याण महाराज आणि अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ महाराज यांचे जेव्हा टीव्ही मध्ये कार्यक्रम पाहतो तेव्हा महाराजांची क्षणोक्षणी आठवण होते की नाही तुम्हाला, की आमच्या महाराजांचं सुद्धा असं प्रचार प्रसार होणं ही काळाची गरज आहे, की मीडिया करू शकते आणि होईल. उद्या परवा मोठे साहेबांकडे आपण निवेदन देऊन सगळेजण मिळून अडाटेकीला देऊन निवेदन, त्याच्याकडे पैसे कमी इकडे खूप जाणार काही कमी नाही. कुठे साहेब बरोबर आहे. म्हणून अर्चना सर्व वागणे महाप्रताप सर्व ग्रामीण अर्जुनासारखे आता झालं पाहिजे, तर हे प्रश्न सुटू शकतील. श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली मुख्य शाखेच्या वतीनं सामुदायिक प्रार्थना तालासुरात सादर करण्यात आली. ती अशी. निर्वैर
यानंतर एक उपासक प्रार्थना गीत म्हणेल. मागून सगळ्यांनी एका स्वरात साथ द्यावी. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तुझे, तेरे नाम अनेक तुझे.
दिखाया है जिसने, दिव्य
एक साथ नाम जपायला करावी सुरुवात. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय गुरु एक साथ शांती पाठास करावी सुरुवात. गुरुजी भाई श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की सब संतन की बोलो भारत माता की भारत माता की भारत माता की. याच प्रसंगी महिला दिनाचा औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाळेतील महिला शिक्षकांचा डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो असा. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केलं तर सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केलं. पंडितजी पुडके यांचे आभार प्रदर्शनाने सामुदायिक प्रार्थनेची सांगता झाली. श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली मुख्य शाखेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसंबंधी ग्रामगीताचार्य सुप्रसिद्ध लेखक बंडोपंत बोढेकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ती अशी. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे देहरूपाने 11 ऑक्टोबर 1968ला निघून गेले आणि अस्थीच्या स्वरूपामध्ये गुरुकुंज आश्रमामध्ये महासमाधी आहे आणि गुरुकुंज आश्रमामध्ये समाधी तयार होण्यापूर्वी तिथून काही समाधीच्या अस्थी म्हणजे वंदनीय महाराजांच्या अस्थी येथील गुरुदेव सेवकांनी आपल्या इथील आदिवासी बंधूंनी गुरुकुंजावरून आणलेले आहेत आणि त्या अस्थीचं या ठिकाणी पूजन करून वंदनीय महाराजांची समाधी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातलं नव्हेच या जिल्ह्यामधलं एक पावनस्थळ हे झालेलं आहे. एक प्रेरणास्थळ आहे समाधीच्या स्वरूपामध्ये. कारण राष्ट्रसंतांच्या अस्थी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणातलं वातावरण पवित्र पावन झालेलं असतं आणि या अस्थीच्या समाधीच्या परिसरामध्ये लागूनच इथे श्री गुरुदेव प्राथमिक शाळा आहे
सामुदायिक प्रार्थना मंदिर आहे, या ठिकाणी असलेले जे उपक्रम आहेत, दैनंदिन शैक्षणिक कार्य आहे, यासुद्धा कार्यासाठी निश्चितपणे प्रेरणा मिळत आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांचं खरोखर आपल्या या निमित्ताने त्यांना आपण अभिवादन त्यांना केलं पाहिजे की राष्ट्रसंतांच्या अस्थी त्यांनी गुरुकुंजावरून आणल्या आणि आपल्या या गावामध्ये आदिवासी भागामध्ये त्या येथे आणून ठेवल्या आणि त्यांचं समाधीच्या स्वरूपामध्ये पुढील अनेक काळांपर्यंत, अनेक युगांपर्यंत ते लोकांना प्रेरणा देत राहील असं हे पावनस्थळ आहे. येथील लोकांनी महाराजांवर जे प्रेम केलं आणि महाराजांनी सुद्धा या लोकांवरती प्रेम केलं, त्या प्रेमाचं हे प्रतीक, प्रेरणेचं प्रतीक म्हणून आपण या समाधीकडे सर्वांनी पाहावं. या ठिकाणी राष्ट्रसंत साहित्य संमेलन झालं राज्यस्तरीय, त्याही वेळेसुद्धा राज्यातील आणि आंध्र प्रदेशमधील प्रचारक मंडळी आली होती. त्यांनी ह्या समाधी दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक वेगळा आनंद, परमानंद प्राप्त झाला. आणि त्यांनी असं बोलून दाखवलं की सर, आम्ही अनेक ठिकाणी गेलो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर जे समाधान आम्हाला मिळालं गुरुकुंजासारखं, ते आम्हाला कुठेही मिळालेलं नाही. हा सगळा प्रभाव हा या समाधीचा आहे, पावन स्थळाचा आहे. आणि म्हणून आम्ही सारे लोक, आदिवासी दुर्गम भागातले लोक, समाधीमुळे आमचं जीवन त्या अर्थाने पावन झालं असं मला वाटतं. इतकंच यानिमित्त सांगावंसं वाटतं. धन्यवाद. यानंतर सामुदायिक प्रार्थनेची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे 5 वाजता गुरुदेव भक्त गडचिरोलीच्या या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात असे जमले होते. प्रथम मौन ध्यान प्रार्थना झाली ती अशी. त्यानंतर इतर कार्यक्रम संपन्न झाले ते असे. त्याचीही क्षणचित्रे बघा. यानंतर इथे जमलेल्या सर्व गुरुभक्त गडचिरोलीमध्येच असलेल्या रामनगर शाखेच्या कार्यक्रमासाठी निघाले. रामनगर शाखेत पोहोचताच रामनगर शाखेचे सेवाधिकारी श्री सुरेश मांडवगडे आणि त्यांचे सहकारी यांनी मुख्य गडचिरोली शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांचं स्वागत केलं ते असं. या प्रसंगी माहितीपट निर्माता श्याम देऊळकर सुद्धा डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांच्यासोबत होते. त्यानंतर श्री श्याम देऊळकर यांच्या हस्ते अधिष्ठानास माल्यार्पण करण्यात आलं. तसंच गडचिरोली येथील जिल्हा सेवाधिकारी माननीय डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांनी सुद्धा अधिष्ठानास माल्यार्पण केलं. यानंतर ग्रामसेवा अधिकारी श्री सुरेश मांडवगडे यांनी प्रास्ताविक केलं. अशा भावनेने आदरणीय श्यामजी देऊळकर दादा नागपूर शहरामधून त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेच्या अनुषंगाने तुकडोजी महाराजांनी केलेल्या कार्याचं चित्रीकरण, ठिकठिकाणी दिलेल्या भेटी आणि ठिकठिकाणी केलेलं विकासात्मक कार्य हे जनतेसमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून चित्रीकरणाचं कार्य हाती घेतलेलं आहे. माहितीपट निर्माता श्याम देऊळकर यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळांना सदिच्छा भेटीमागचा उद्देश कथन करताना असं सांगितलं की मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मास मीडिया नावाचं चॅनल काढण्याच्या उद्देशानं हा अभ्यास दौरा आणि चित्रीकरण केलं जात आहे.
लवकरच दुर्गम भागातील गुरुदेव सेवा मंडळावर एक माहितीपट सुद्धा तयार केला जाणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराजांचे विचार आणि महाराजांचं कार्य तुम्ही सातत्याने टिकून ठेवलेलं आहे आणि स्वतः आत्मसात केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात आहे तर आमच्या भाषेमध्ये मीडिया म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये किंवा पत्रकारिता म्हणतात. पत्रकारितेच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि आता जे युग आलेलं आहे आता हे इलेक्ट्रॉनिक युग आलेलं आहे तर हे तर ताबडतोब इन्स्टंट म्हणजे आता साधं उदाहरण सांगतो. आता इथे कार्यक्रम जो सुरू आहे हा कार्यक्रम ताबडतोब जगामध्ये पाठवण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी 2 प्रकार असतात. एक ओबी व्हॅन म्हणून असते आमच्याकडे तिथे उभी राहते कनेक्शन इथे राहतं आणि इथून ते सर्व शूट होत राहतं इथे आणि तिथून पूर्ण दाखवलं जातं. तर एवढं मोठं प्रसार माध्यम आता आपल्या भारतामध्ये उपलब्ध झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि आता तर अतिशय सोपं झालेलं आहे. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे मोबाईलवर ते पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याच्यानंतर यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल ह्या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहे जवळपास. यावेळी गडचिरोली येथील दलित मित्र आणि मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्री नानाजी वाढई, गडचिरोली शाखेचे मुख्य सचिव श्री पंडितराव पुडके, रामनगर शाखेचे ग्राम सेवाधिकारी श्री सुरेश मांडवगडे, समन्वय प्रमुख श्री रमेश भुरसे, मुळजा शाखेचे संघटक श्री घनश्यामजी जेंगठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या सदिच्छा भेट कार्यक्रमाचं संचालन मंडळाचे प्रचारक दिलीप मेश्राम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सचिव कवडुजे येरमे यांनी केलं. यावेळी उपग्राम सेवाधिकारी श्री मधुकर भोयर, सहसचिव श्री रामकृष्ण ताजणे, भजन सहप्रमुख श्रीराम सोनटक्के, भजन प्रमुख श्री लक्ष्मण आलाम, संघटक श्री रमेश उरकुडे, श्री जीवन मडावी, श्री उमाकांत जोंधुळकर, श्री गौतम काळे, श्री अरुण बोडखे, सल्लागार श्री अमलकृष्ण हलधर, सौ मंदाताई मांडवगडे, सौ रंजना भुरसे, श्रीमती अंजनाबाई वाढई, सौ नीता कवल पवार, श्रीमती वेणुताई मुल्लेवार इत्यादी महिला पुरुष प्रामुख्यानं प्रार्थना मंदिरात उपस्थित होते. गडचिरोली येथील गोकुलनगर शाखेला नागपूर येथील स्मृतिगंधा क्रिएशन अँड कम्युनिकेशनचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार, माहितीपट निर्माता श्री श्याम देऊळकर यांनी सदिच्छा भेट दिली. श्री श्याम देऊळकर यांच्या हस्ते अधिष्ठानास पुष्पार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर प्रास्ताविकात श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा गोकुलनगरचे ग्रामसेवा अधिकारी श्री सुखदेवराव वेठे यांनी शाखा स्थापनेपासूनची माहिती दिली ती अशी. काल आम्ही आंबोलीला गेलो, मुख्य शाखेला भेटी दिल्या, आज रामनगरला भेट दिली आणि ही 3री भेट या ठिकाणी आपल्या गोकुलनगर शाखेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं मी सुद्धा स्वागत करतो, उपस्थितांचं स्वागत करतो आणि मी माझा पहिल्यांदा परिचय देतो. माझं नाव सुखदेव पुंडलिक वेठे आणि या गुरुदेव सेवा मंडळाचा मी ग्रामसेवाधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. मी गुरुदेव सेवा मंडळाचं तत्त्वज्ञानाचं. यानंतर सर्वांना जय गुरु. सर्वप्रथम मी श्यामजी देऊळकर दादा, डॉक्टर कुमार सर आणि इतर सर्व गुरुदेव भक्तांनाचे या ठिकाणी गोकुलनगर शाखेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझा परिचय, माझे नाव श्री अनिल बाळकृष्ण धात्र आहे आणि मी या शाखेचा उपग्रामसेवाधिकारी आहे. 1984ला जवळपास अंदाजे या ठिकाणी बसवलं आणि त्यावेळेस इथं काही नव्हतं, फार अविकसित भाग होता. या ठिकाणी जनावरं सुद्धा येते असा एक हा भाग होता आणि ही वस्ती या ठिकाणी वस्ती अविकसित होती. व्यसनाचं या ठिकाणी गोकुलनगर म्हणजे असा परिचय होता की गोकुलनगर म्हणजे व्हास्ट एरिया, म्हणजे बेकार एरिया म्हणजे गोकुलनगर असं गुन्हेगारी प्रवृत्तीचं, क्रिमिनल माइंडचं असं एक गोकुलनगर असं एक प्रस्थ त्या काळामध्ये होतं. त्यानंतर मग आम्ही हे उईके दादा आमच्या जे आता गोकुलनगर शाखेचे कोषाध्यक्ष आहेत, हे सब रिजनल मॅनेजर म्हणून आदिवासी विकास महामंडळामध्ये रिटायर्ड झाले. मी
शबरी महामंडळाचा ब्रँच मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो. या दोन्ही पोस्ट क्लास 2 अशा होत्या. आमचे इंजिनियर साहेब आहेत आणि सगळी आमची सुशिक जी मंडळी आहे. आम्ही असा विचार केला की गुरुदेव सेवा मंडळामध्ये इथे गुरुदेव सेवा मंडळाची शाखा असावी गोकुलनगरला. आमचे चिमुरकर जे आहेत ते आदिवासी महामंडळामध्ये काम केलेले आहेत. जी आमची आदिवासी महामंडळातले आम्ही जवळपास बहुतांशी कर्मचारी या ठिकाणी आम्ही होतो, जुळला गेलो आम्ही. आणि असा आम्ही विचार केला की गुरुदेव सेवा मंडळाची शाखा असली पाहिजे. जसं रामनगरला आहे तसंच गोकुलनगरला असावी. म्हणून आम्ही 1999ला पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही मंडळाचं या ठिकाणी स्थापना केली. 100 लोक आम्ही या ठिकाणी जमवले आणि तिथून आमच्या मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून गुरुदेव सेवा मंडळ गोकुलनगर शाखेचे पहिले अध्यक्ष मोडक म्हणून आम्ही ते पोलीस डिपार्टमेंटचे आणि सजोड माणूस, पावित्र्य संपन्न माणूस, चारित्र्य संपन्न माणूस असा आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे पहिले अध्यक्ष आम्हाला लाभले. आणि तिथून ही वाटचाल सुरू झाली. तो काळ असा होता की आम्हाला हे अधिष्ठान आहे, मग ते समोरचं जे घर आहे मसराम गुरुजी नामदेवराव मसराम ते आज नाही आहे. आमचे ब्राह्मण सर्वाधिकारी होते. आम्ही अधिष्ठान या ठिकाणी न्यायचे आणि तिथून आम्ही रोज इथं प्रार्थनेला आम्ही इथं ठेवायचं. इथे 9x9चा फक्त एक ओढा होता. अशा परिस्थितीमध्ये ऊन वारा पाऊस मात्र प्रार्थना, फारच जर पाऊस जर आला तर फक्त प्रार्थना इथं नाही व्हायची. ध्यान थोडंसं नव्हतं कारण ती परिस्थिती तशी नव्हती सुरुवातीला. आणि हे आमचं एवढं त्रास, रोज अधिष्ठान नेणे, हे पाय नेणे, हे सगळं साहित्य नेणे आणि परत ध्यान करताना किंवा प्रार्थना करताना इथे आणून ठेवणं, अशी ही एकंदरीत परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधून आम्ही आज हे जे चित्र जे दिसत आहे, दुसरे ग्रामसेवा अधिकारी लाभले. आम्हाला फार आठवण होत आहे भाऊराव दादा कुंभरे म्हणून. वंदनीय राष्ट्रसंतांचा आवाज ऐकावा, ते त्यांच्या मुखातून थोडं ऐकावं. वंदनीय राष्ट्रसंतांच्या आवाजाचा तो साम्य आम्हाला आम्ही हरवलेला. या शाखेची स्थापना 2001 मध्ये झाली. शाखेतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. तसंच व्यसनमुक्ती, भ्रष्टाचारमुक्त, अंधश्रद्धामुक्त समाज जागृती केली जाते. श्री वेठे यांच्यानंतर श्री श्याम देऊळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. बोलताना ते म्हणाले, चराचरात वास करणारी बुद्धिशक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारांनी, त्यांचे विचाराचे पैक असलेले डॉक्टर कुंभारे आणि आपण सर्वजण 2 दिवसापासून, कालपासून तर आजपर्यंत मी जे बघतोय, मला अत्यंत आनंद होत आहे की महाराजांच्या खऱ्या अर्थाने ते गेल्यानंतर जे कार्य इथे दिसते आहे, तर ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि मला एक उत्सुकता होती की एवढ्या दुर्गम भागामध्ये महाराज पोचले कसे आणि पोचल्यानंतर आता तिथे काय परिस्थिती आहे. कमलापूर आश्रमचं जे नेहमी आम्ही वाचायचो तिकडे, तर महाराजांना त्यावेळेला इकडे शाळा काढावी असं का वाटलं, महाराजांना शिक्षणाला महत्त्व द्यावं असं का वाटलं, आणि नुसतंच महाराजांनी या शिक्षणाला महत्त्व नाही दिलं. तर जेव्हा मी इथे पाहिलं तर तिथे आयुर्वेदिक कॉलेज आहे, तेही महाराजांनीच काढलेलं आहे. आणि महाराजांची ग्रामगीता हे तर सर्वांच्या जीवनाचा मोठा सार आहे त्याच्यामध्ये, आणि सर्व समावेशक आहे. याप्रसंगी गडचिरोली शाखेचे मुख्य सेवाधिकारी डॉक्टर शिवनाथ कुंभारे, मुळजा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी श्री घनश्यामदादा जेंगठे, गोकुलनगर शाखेचे कोषाध्यक्ष श्री मारोतराव उईके, प्रचारक चंद्रभानजी जांभूळकर, भजन प्रमुख श्री माणिक गेडाम, माजी PSI श्री सुनीलजी उराडे, तुषार निकुरे गुरुजी, याशिवाय श्री नथुजी चिमुरकर, प्रचारक सौ चिमुरकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, गुरुजी श्री गुरुदेव की जय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, विश्व के सभी साधु संतों की जय, सभी धर्मों की जय, भारत माता की जय. येथून चित्रीकरण टीम वाकडी या गावी गेली. या प्रसंगी डॉक्टर शिवनाथ कुंभारे सर, मुख्य शाखा अध्यक्ष गडचिरोली प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय सचिव श्री पंडितजी पुडके, श्री जनार्दन पाल सेवाधिकारी वाकडी,
श्री चरणदासजी बोरकुटे, श्री यशवंत झरकर, श्री दिवाकर चौधरी, श्री मधुकर भोयर, श्री नथुजी बोरकुटे, श्री गोविंदराव बावणे व इतर बालगोपाल मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. बालगोपाल युवकांनी सुरेल आवाजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भजनं म्हटली.